श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया झटपट वांग्याची भाजी. तर बघा, त्यासाठी अशी मी छोटी वांगी कलरची वांगी घेतली आहेत. बघा, याच्यासाठी काहीच नाही लागत, झटपट होणारी भाजी आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघा. इथे मी 1.5 ते 2 पळी तेल घेतलेलं आहे. पाव टेबलस्पून राई घेतले, पाव टेबलस्पून जिरं घेतलं आहे, पाव टेबलस्पून हिंग घेतलं आहे, पाव टेबलस्पून हळद पावडर घेतले आणि 1.5 ते 2 टेबलस्पून घरचा मसाला घेतला आहे. चवीनुसार मीठ घेतलं आहे. बस एवढंच साहित्य लागतं याच्यासाठी. पटकन होणारी भाजी आहे. बघा, आता ही मी वांगी स्वच्छ धुवून आता कापून घेते. आता मी बघा छोट्या छोट्या फोडी घेतल्या. छोट्या छोट्या करायच्या फोडी, म्हणजे पटकन शिजते ती भाजी, लगेच होते झटपट. आता मी गॅस चालू करून टोप ठेवलेलं आहे भांडं, आणि आता आपण तेल घालू याच्यामध्ये. आता आपण तेल घालूया. हे बघा, तेल घातलं. काहीच नाही लागत भाजीला, या पटापट होते. नको लसूण, नको कांदा. तर बघा, तेल तापलं का आता आपण राई घालूया, आणि चवीला पण छान लागते. हे बघा, राई घातली. कमी साहित्यात झटपट होणारी भाजी. जिरं घातलं, हिंग, राई जिरी हिंगावरतीच, म्हणजे हळद मसाल्यावर होणारी भाजी आहे ही. हळद पावडर आणि मसाला. तर आपल्या आवडीनुसार मसाला घाला. छान भाजी लागते, मस्त मस्त. याला व्हेज कलेजी पण म्हणतात. व्हेज कलेजी म्हणजे कलेजीसारखी असते ती, म्हणून व्हेज कलेजी. तर बघा, असा मसाला चांगला म्हणजे लावून घ्यायचा त्या वांग्यांना. चांगला असा लावून घ्यायचा मस्त. आणि मीठ टाकायचं, आणि झटपट शिजायला पण टाईम नाही लागत. अगदी 5 मिनटात भाजी होती. आता पाणी घालू आपण शिजण्यासाठी, थोडा पाणी. आणि चवीला पण मस्त लागते. बघा, आता आपण शिजत ठेवू. वरती थोडा पाणी ठेवू. सवयीप्रमाणे वरती थोडा पाणी ठेवायचा शिजण्यासाठी. 5 मिनटं. आता 2 मिनटं झाले, बघते. हे बघा, अजून थोडी व्हायची आहेत ती. ठेवू 2-3 मिनटांनी बघू. बघा, झाले. आता 2-3 मिनटं आपण बघूया. बघा, किती मस्त झाली ती. अशी सुक्की करायची तर खूप छान लागते. चपाती भाकरी बरोबर, भाताबरोबर पण चवून मस्त लागणार. झटपट पटकन काय नसेल, डब्याला वगैरे करायला वांगी असतील तर पटकन करायची भाजी. बघा, झालेली आहे. गॅस घालवलेला एकदम मस्त. हे बघा, अशा प्रकारे तयार आहे झटपट वांग्याची सुंदर भाजी. मस्त. तर तुम्ही नक्की ट्राय करा, झटपट होणारी भाजी. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.